मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता मुक्ताने तिच्या आईबाबांना सगळं काही लायसन्स कॅन्सल झाल्याबद्दल सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ती खूप रडत असते. तर आता मुक्ताचे बाबा म्हणतात, तू अशी हिंमत हरणारी नाहीये, अशी तोंड पाडून खरंच तू बसू नकोस. या अगोदर तुझ्यावर खूप मोठे मोठे प्रॉब्लेम आलेत आणि तू त्या संकटांना अगदी धीराने सामोरं गेलीस, मग आज अशी का खचली आहेस? ती म्हणते, बाबा असं नाहीये. अहो, माझं प्रोफेशन हे माझं पॅशन आहे आणि मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. मग आता असं बोलायचं सुद्धा नाहीये बाळा, कारण असा कुणीही सोम्यागोम्या येईल आणि तुझी ओळख पुसेल असं कधीही होऊ शकत नाही. आम्ही तुला जन्म दिलाय, ओळख दिलीये, मग कुणीही असं येईल आणि तुझी ओळख पुसेल असं तुला वाटतं का? अगं, तुझं जसं असणं कुणी अमान्य करत नाही ना, तसं तुझं डॉक्टर असणं, तुझं कौशल्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. हो की नाही सई माऊ, सांग तुझ्या मुक्ताईला समजावून, असं आता माधवी म्हणते. त्यावेळी सई खूप गोड शब्दामध्ये म्हणते, हो मुक्ताई, तू नेहमी मला म्हणतेस ना की एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले तरीही असं तोंड पाडून बसायचं नाही. मग आता तू स्वतः रडतीये, तोंड पाडून बसतीये. त्यावेळी मुक्ता आता गोड हसते आणि कान पकडून तिची माफी मागते. त्यावेळी माधवी पुन्हा एकदा मुक्ताला समजावते, तू अजिबात काळजी करू नकोस. तू एक चांगली डॉक्टर आहे, तुझं लायसन्स पुन्हा मिळणार आहे. मी माझ्या स्वामींना सांगितलंय, हे बघ सगळं काम मी त्यांच्यावर सोपवलंय म्हटल्यावर काय एकदम काम सोपं होऊन जाणार. माधवी सारखी सारखी मुक्ताला समजावत असते. तर मुक्ता आता माधवीला मिठी मारत म्हणते, आई, असंच तुझ्या कुशीत राहावंसं वाटतंय आणि तोंडाची चव सुद्धा गेलीये. मग आता माधवी म्हणते, हो का बाळा, मग मी केलेली ही खीर सुद्धा तू खाणार नाही का शेवयाची, तुझ्या आवडीची? तेव्हा आता मुक्ता हसते. मग आता मी तुला खीर भरवते असं म्हणून माधवी आता मुक्ताला खीर भरवत असते. त्याचवेळी आता सई म्हणते, आजू, मला सुद्धा खीर पाहिजे. मग आता मुक्ताचे बाबा म्हणतात, तुला थंड खीर आवडते की गरम? ती म्हणते की थंड. मग चल आपण दोघेही जाऊन खिरीवर ताव मारूयात, असं म्हणून मुक्ताचे बाबा आणि सई तेथून जातात. तेव्हा खीर कशी झालीये असं आता माधवी विचारते. तर मुक्ता म्हणते, माझ्या लग्नाच्या अगोदर जशी करायचीस ना त्यापेक्षा खूप गोड झालीये. मग आता माधवी हसते आणि म्हणते, कसं असतं ना मुक्ता, अगं माझ्या लग्नाच्या अगोदर सुद्धा त्या माहेरचा प्रत्येक पदार्थ हा गोडच वाटायचा, परंतु कसं असतं ना, रात्रीनंतर दिवस हा येतोच. त्यामुळे सुखदुःखाचं देखील असंच असतं. प्रत्येक वेळी दुःख असतं असं नाही, त्यानंतर सुख हे येतंच बाळा. तेवढ्यातच मेहिका तेथे येते आणि म्हणते, मी नसताना इथे खीर पार्टी चालली आहे का स्पेशल मुक्ताताईसाठी? मग आता माधवी म्हणते, असं नाही आहे बाळा, अगं आता मिहीरचं मी कौतुक केल्यानंतर तुला मिरच्या झोंबतात, आता इथे मुक्ताला खीर करून दिल्यानंतर तुझ्या घशात खवखवतं, तुला हवी आहे का खीर? त्यावेळी आता कोण नाही म्हणेल या खिरीला, असं मेहिका म्हणते. तेव्हा लगेच आता माधवीही तिला खीर भरवते. तर खूप छान झाली असं मेहिका म्हणते आणि माधवीचं खूप कौतुक करू लागते. इकडे आता मेहिका आणि मिहीर हे दोघेही प्री वेडिंग शूटविषयीच बोलत असतात. तेवढ्यातच माधवी आणि मुक्ताचे बाबा तेथे येतात आणि म्हणतात की आम्ही आता गुरुजींकडे जरा जाऊन येतो. मिहीर म्हणतो, कशाला? मग आता माधवी म्हणते, काही फॉर्मॅलिटीज असतात, काही आपल्याला मुहूर्त काढायचे आहेत, म्हणून तिकडे तर जावंच लागेल. सगळं काही हे प्री वेडिंग शूटवाला कॅमेरामन करणार नाही. आता सर्वजण हसतात. तर मिहिका आणि मिहीरचं आता प्री वेडिंग शूट होणार असतं. आता मुक्ता आणि सागर हे दोघेही त्यांना म्हणतात की तुम्हाला कशाला हवं आहे हे प्री वेडिंग शूट? हा प्री वेडिंग शूट तुमचं झालं होतं का असं मिहीर मिहिका विचारत असतात. त्यावेळी आमचं प्री वेडिंग शूट झालंच नव्हतं, आमचं वेडिंग झालं ना, तेच खूप महत्त्वाचं आहे, असं मुक्ता आता हसतच म्हणते. मी मिहिकाला समजावते, प्री वेडिंग शूटपेक्षा लग्नानंतर तुम्ही जे फोटो काढणार ना ते तुमच्या मेमरीमध्ये चांगले राहतील आणि कायम हे फोटो स्मरणात राहतील. त्यामुळे तुम्ही याला जास्त महत्त्व न देता, नातं कसं असतं असं मुरत मुरत जातं आणि त्यातूनच संसार हा सुखाचा होतो. तर आता प्री वेडिंग शूटविषयी बोलताना सागरला आठवतं की आम्ही दोघांनी फक्त सईसाठी हे लग्न केलं होतं. अगोदर तर आम्ही एकमेकांची तोंड सुद्धा पाहत नव्हतो, परंतु आता एकमेकांच्या प्रेमात आम्ही पडायला लागलोय.
मग आता मिहीर आणि मिहिका जरा बाजूला जातात, काहीतरी डिस्कशन करतात आणि मुक्तासागर जवळ येऊन सांगतात, कॉस्ट्युम पण रेडी आहे, तुम्ही तुमचं प्री वेडिंग शूट करायचं. हे दोघेही त्यासाठी स्पष्टपणे नकार देतात. परंतु अगोदर दादूस आणि वहिनीचं प्री वेडिंग शूट तरच मी करणार असं आता मिहीर म्हणतो आणि हट्टच करतो. त्यामुळे आता त्या दोघांचाही नाईलाज होतो. दुसरीकडे सावनीने एक पत्त्यांचा बंगला केलेला असतो, त्याकडे पाहून ती आता खूपच रागात म्हणते, सागर तुझा हा पत्त्यांचा बंगला होता, तू बिझनेस एवढा छान सेट केलास, माझ्या हर्षला तू लॉसमध्ये आणलंस, त्याचबरोबर गाड्या घेतल्या, सगळं काही इन्व्हेस्टमेंट केली, तुझं खूप छान सेटल्ड चाललंय, पण आता तुझा हा बंगला पत्त्यासारखा कोसळणार आणि तो मी कोसळवणार असं म्हणून ती तो पत्त्यांचा बंगला आता लगेच पाडून टाकते आणि खूप मोठ्या मोठ्याने हसू लागते. काही वेळातच तेथे आता कार्तिक येतो आणि म्हणतो, काय गं सावनी, हर्षने मला सांगितलं की तू मला बोलवलंस. तेव्हा ती म्हणते, हो, माझं तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे असं म्हणून ती आता एक बॅग त्याच्याकडे देत म्हणते की ही बॅग सागरच्या घरी पोचवायची. त्यावेळी कार्तिक विचारतो, यामध्ये काय आहे? मग आता सावनी म्हणते, यामध्ये सागरची बर्बादी आहे. तेव्हा कार्तिक आता खूप जोराजोरात हसू लागतो आणि तेथून जायला निघतो. दुसरीकडे आता सागर आणि मुक्ताचं प्री वेडिंग शूट असतं. त्याचवेळी दोघेही खूप छान असे तयार झालेले असतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. त्यावेळी आता मुक्ता मनातल्या मनात विचार करते की लग्नाच्या अगोदर तर आमच्या दोघांमध्ये अजिबात एकमेकांविषयी प्रेम नव्हतं. त्यावेळी सागर देखील विचार करतो आणि आता असं म्हणून एकमेकांवरून ते नजरसुद्धा हटवत नाही. त्याचवेळी मिहीर आणि मिहिका म्हणतात, अरे तुमचं काय चाललंय, इथे सुद्धा रोमांस. मग आता ते दोघेही लाजतात, खूप छान छान अशा फोटोच्या पोज देतात. तर मुक्ताई जरा हस ना, स्माईल ठेव ना चेहऱ्यावर असं सई म्हणते. ते दोघेही खूप छान असे गोड हसतात. मग त्या दोघांचे छान असे फोटो आता ते काढतात. इकडे आता माधवी आणि मुक्ताचे बाबा हे इंद्राला सांगायला घरी आलेले असतात की आम्ही मुहूर्त पाहिलाय. तेव्हा बापू आता ठीक आहे असं म्हणतात, परंतु इंद्रा आता खूपच चिडते आणि म्हणते, आम्हाला न विचारता तुम्ही मुहूर्त कसा काढायला गेलात? आमच्या मुलामध्ये काही दोष नाहीये, तुमची ती मुलगी आहे ना, मुलगी, तिच्यामध्येच दोष असेल. त्यावेळी आता माधवी डोक्यालाच हात लावते. ती म्हणते, असं काही नाहीये, आम्हाला वाटलं जर काही दोष असेल तर मग त्यांची शांती करून घ्यायला. तेव्हा आता इंद्रा म्हणते, मी किती वेळा सांगू तुम्हाला जर तुमच्याच मनाप्रमाणे करायचं असेल तर करा, आम्हाला घेऊन जायला तुम्हाला काय लाज वाटली होती का? असं म्हणून इंद्रा आता माधवीबरोबर खूप भांडू लागते आणि म्हणते, 101 वाली, तू ना नेहमी स्वतःची मनमानी करते, स्वतःला खूप हुशार समजते, शहाणी समजतेस. त्यावेळी माधवी म्हणते, हो आहेच मी शहाणी, तुमच्यासारखी अशी मोठ्या मोठ्याने बोलत नाही असं म्हणून त्या दोघी. व्हा इंद्रा आता रागातच म्हणते, तू ना एक नंबरची बिलंदर मांजर आहे, मांजर. तेव्हा आता माधवी पण गप्प बसत नाही. ती म्हणते, तुम्ही ना चिंबोरी आहात, चिंबोरी. त्या दोघीही आता एकमेकींच्या जणू अंगावरच धावून येतात आणि खूप भांडू लागतात. तेवढ्यातच मुक्ता, सागर, मिहीर आणि मिहिका तेथे येतात आणि समोर पाहतात तर या मांजरींची पुन्हा भांडणं सुरू असतात. तेव्हा मुक्ता म्हणते, सागर यांची पुन्हा भांडणं झाली सुरू. त्यावेळी आता ते सर्वजण तेथे जातात आणि त्या दोघींची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग आता इंद्राला जेव्हा सागर म्हणतो, आई शांत बस, त्यावेळी ती म्हणते, हो तू मलाच बोल रे ह्या 101 वाली समोर, तू माझाच अपमान कर सारखा आणि तुझ्या सासूचा नको करू. तेव्हा आता सागर म्हणतो, शांत बसा असं म्हणून तो मोठ्याने ओरडतो. त्यावेळी मुक्ता देखील आता माधवीला गप्प करते. मग आता सागर म्हणतो, लग्न कुणाच्या पद्धतीने होणार हे आता ठरवण्याचा हक्क फक्त चिठ्ठ्यांचा असेल, म्हणजे आपण आता चिठ्ठ्या टाकायच्या, मग ज्या चिठ्ठीत ज्याचं नाव येईल त्याच्या पद्धतीनुसार हे लग्न होणार. त्यावेळी बापू आणि माधवी म्हणतात, हो मान्य आहे आम्हाला. मग आता सागर म्हणतो, मुक्ता चिठ्ठ्या टाका चला. त्यानंतर मुक्ता आता चिठ्ठ्या लिहिते आणि एका बाउलमध्ये त्या चिठ्ठ्या ठेवते. तर आता सागर म्हणतो, आई चिठ्ठी उचल. ती म्हणते, मी कशाला उचलू? सागर आता मुक्ताच्या आईला त्याबद्दल सांगतो. माधवी म्हणते, मी सुद्धा या चिठ्ठ्या उचलणार नाही. मग आता आमच्या सई माऊने उचलली तर चालेल का असं आता सागर विचारतो. तेव्हा हो असं आता माधवी म्हणते. मग आता सई चिठ्ठी उचलते. त्यामध्ये कोळी कुटुंब असं नाव लिहिलेलं असतं. सई ते अनाऊन्स करते. त्यावेळी आता कोळी कुटुंब
कुटुंबाला सर्वांनाच आनंद होतो. इंद्रा आणि सर्वजण नाचत असतात तर माधवी आणि मुक्ताचे बाबा हे गुपचूपच तेथून जातात. त्यानंतर आता त्या चिठ्ठ्या सागर पाहतो तर त्या सर्व चिठ्ठ्यांमध्ये कोळी कुटुंबच हे नाव असतं. त्यामुळे सागर आता मुक्ताकडे खूप प्रेमाने पाहतो. तेवढ्यातच आता स्वातीला कार्तिकचा मेसेज येतो, त्यामुळे लगेच ती बाहेर जाते. तर मुक्ताला वाटतं की तिला कार्तिकची खूप आठवण येत असेल. घरात शुभ कार्य आहे, तिलाही असं वाटत असेल की माझा नवरा माझ्याजवळ असावा. आता मित्रांनो, महा एपिसोडचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.